मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत भगर। सर्वांना एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। सर्वप्रथम आपल्याला कढई तापवून घ्यायची आहे। त्यामध्ये थोडे तेल टाकायचे। फ्लेम थोडी मोठी करायची। गॅस थोडा कमी केल्यानंतर तेल थोडं गरम होऊ द्यायचं आहे। त्यानंतर तेलात जिरे टाकायचे। जिरे गरम झाले की त्यात गॅसची फ्लेम मोठी करा। त्यात चवीनुसार मिरची टाका। कोणाला तिखट लागणार आहे, कोणाला तिखट। भगर बनवताना मी तुम्हाला एक ट्विस्ट सांगणार आहे। आपल्याला भगरीमध्ये बटाट्याचा कीस टाकायचा आहे, जेणेकरून भगरीची चव ही एकदम स्वादिष्ट होईल आणि ती खातानाही सुंदर लागेल। तुम्ही ही एकदा नक्की बनवा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही भगर कशी लागली। कीस हा लाल होईपर्यंत तुम्हाला फ्राय करायचा आहे। ह्याची फ्लेम कमी करायची आहे। कीस लाल झाल्यानंतर त्यात पाणी टाका। पाण्याला उकळी आली की धुतलेली भगर पाण्यात टाका। भगर टाकल्यानंतर त्याला थोडं मिक्स करा। त्यानंतर थोडं कूट टाका। कूट आणि भगर मिक्स करायची आहे। उकळी आल्यानंतर चवीनुसार मीठ टाका। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। थोडी चवीनुसार साखर। सर्व मिक्स करायचं आहे आणि शिजत तोपर्यंत गॅसची फ्लेम कमी करून ठेवायची, जेणेकरून ती पूर्ण पद्धतीने शिजून जाईल। तिला कमीत कमी 10 मिनिटं शिजण्यासाठी लागणार आहे। पूर्ण शिजल्यानंतर आपण बघूया भगरचं स्ट्रक्चर कसं झालेलं आहे। सर्वांनी गरम गरम भगर आणि ताकाची मजा घ्यायला या।